शेतकरी मंडळी रामराम, मी आपला शेती मित्र. लवकरच पावसाळा मान्सून लागणार आहे आणि पेरणीला सुरुवात होणार आहे. आणि या खरीप हंगामामध्ये ज्या की आपल्या महत्त्वाची पिकं असतात, यामधले दोन शेतकरी मोठ्या प्रमाणात जे लागवड करतात ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस. मग यावर्षी 2026मध्ये आपण कापूस लागवड करावा की सोयाबीनची पेरणी करावी, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. आणि या व्हिडिओमध्ये आज तोच प्रश्न आपण दूर करणार आहे, खुली चर्चा करणार आहे की नेमकं पेरायचं काय, कोणतं पीक पेरून आपल्या हाती पैसा हा जास्त उरणार आहे आणि खर्च आपला कमी होणार आहे. खुली चर्चा पाहणार आहे. मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे रोजचे शेतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर पहा, यावर्षी हवामान खात्यानं आणि जे भेंडवळची घटमांडणी जे बाकी जाहीर झालं, त्यामध्ये यंदा जर पावसाळा जो पाऊस आहे हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. म्हणजे पाऊस जो आहे हा कमी राहणार आहे. आणि ज्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे त्या वर्षी कापसाचं पीक आहे हे चांगलं राहिलेलं आहे. म्हणजे कापूस हे कमी पाण्याचं पीक आहे, कारण पावसाळा कमी झाला, जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आपल्या कापसाला भेटते, शेतीला भेटते, जास्त प्रमाणात तण होत नाही. कापसाचं झाड आहे हे चांगल्यापणे सेट होते, चांगली वाढ होते आणि हवा खेळती राहते. म्हणजे कमी पाण्याचं पीक आहे आपल्या कापसाचं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या मनामध्ये हा प्रश्न घुमत आहे सर्रासपणे की यावर्षी कापसाचं पीक हे चांगलं येणार आहे. आणि भेंडवळच्या घटमांडणीमध्ये सुद्धा जे आपले भेंडवळची घटमांड झालेली आहे त्यामध्ये कापसाचं पीक हे चांगलं सांगितलेलं आहे. मग आता कापसाचं पीक चांगलं आहे, पावसाळा कमी आहे, सर्व वातावरण कापसाला पोषक आहे, म्हणून आपण सर्व कापूस लागवड करावा का, हा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये, शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. तर तोच आपण दूर करणार आहे. पहिला विषय आपण कापसाचा घेऊ, लागवडपासून ते खर्चापर्यंत, नंतर आपण सोयाबीनपर्यंत येऊ. आता कापसाचा विषय असा आहे, पीक जरी चांगलं असेल, वातावरण चांगलं असेल, पाऊस कमी असेल, तर आपण सर्रासपणे कापूस हा काही कारणास्तव होऊ शकत नाही. कारण की कापसाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त खर्च आहे. कारण की अशा काही ठराविक व्हेरायटी आहेत जे शेतकऱ्यांना अन्न घ्यावं लागतात. मागच्या 1-2 वर्षामध्ये आपण जो अनुभव पाहिलेला आहे, 1500 ते 2000 रुपये खर्च करून शेतकऱ्याला मार्केटमध्ये बियाणं घ्यावं लागते जे पाहिजे ते. नाही तर मग सर्रासपणे 950 किंवा 1000 रुपयाची बॅग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगली बिजोई घेऊन आणि शेवटी 10 रुपये, 11, 12 रुपये, 15 रुपयापर्यंत आपल्याला वेचणे खर्च जप द्यावं लागते. कधी कधी वातावरण तयार होते की शेतामध्ये आपला कापूस असते, पावसाळ्यात पाऊस सुरू होतो किंवा लेबर भेटत नाही, हा मोठा प्रश्न आहे. कापसाला सरी पाडणे, टोचणे, निंदण, खुरपणी, फवारणी, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, नंतर वेचणी, आणि वेचण झाल्यानंतर कापून ज्यावेळेस पराठी पाडतो, हे संपूर्ण याला प्रचंड मजूर लेबर त्या ठिकाणी लागतो. आणि लेबरची टंचाई आणि भाव संपूर्ण वाढलेले आहेत, मजुरी वाढलेली आहे. आणि म्हणून एकरी 20,000 रुपये खर्च जो आपल्या कापसाला होता, तो 20,000पेक्षा जास्त खर्च आता कापसाला लागत आहे. आणि दुसरा सर्वात मोठा विषय ते म्हणजे खत व्यवस्थापन. यावर्षी खताची टंचाई आतापासूनच बसायला लागली. नंतर पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस, चौथा डोस आपण कसा द्यायचा. आणि खताची बॅग जर पाहिली 2,000 रुपये, 2100 या घरात त्या ठिकाणी जाणार आहे. आणि कापसा हे जे पीक आहे हे लॉंग लाईफ आहे, जास्त कालावधीचं आहे, आणि म्हणून त्याला खाद्य हे जास्त लागते. तर हा एक विषय आहे. वातावरण पोषक आहे म्हणून सरस आपण कापूस लागवड करत असाल तर हा एक विषय चर्चेचा आहे किंवा चिंतनचा आहे की खर्च किती करायचा, कसा करायचा. एकरी 20पेक्षा आपला खर्च यावर्षी होणार आहे. कारण की खते महागली, लेबर महागले आणि फवारणीचे जे औषधं आहेत ते पण महागणार आहेत. सोयाबीनचा विषय झाला. सोयाबीनची आपण पेरणी केली, समजा आपण निखळ सोयाबीन टाकलं, कोरं सोयाबीन टाकलं. मागच्या वर्षी एकरी 25 किलो आपण खत दिलं सोयाबीनला, आणि एकरी 9 क्विंटल उत्पादन जे आहे हे काढलेलं आहे कोऱ्या सोयाबीनमध्ये. तुझा हात वर घेतो माईकवरचा. तर हा विषय सोयाबीनचा आहे. आणि पेरल्यापासून खर्च सोयाबीनला कमी आहे. आपण हार्वेस्टरनं सोयाबीन काढल्यावर 1 घंट्यामध्ये सोयाबीन जे आहे ते घरी येते, खर्च कमी आहे. आणि सोयाबीन काढल्यानंतर आपल्याकडे पर्याय बरेचसे आहेत. रब्बी हंगामात तुम्ही कांदा घ्या, ज्वारी घ्या, गहू घ्या, रब्बी तूर घ्या, तीळ घ्या, बरेचसे पर्याय आहेत. शेंग घ्या, पर्याय बरेचसे आहेत. परंतु कापूस काढल्यानंतर आपल्याकडे पर्याय उरत नाही. खूप झालं तर गहू. जानेवारी महिन्यात आपण फक्त गहू पेरू शकतो ज्याकडे ओलीत आहे. आणि आपला जो भाग आहे कोरडवाहू, त्या ठिकाणी मराठवाडा, इकडे अकोट, दर्यापूर
हे फक्त निकळ कापूसची पीकची लागवड करतात, तर यांना हा जो कापूस आहे हा त्यांनी पेरल्यास की हरकत नाही. म्हणजे काही शेतकऱ्याचं असं आहे की फक्त निखळ त्यांचा कापूस असतो, एकच पीक दरवर्षी, तर मग पर्यायानं आपला कापूस तुम्हाला लागवड करावंच लागेल. कारण की सोयाबीन काढून तुम्ही रब्बीचं पीक घेऊ शकत नाही, तर कापूस हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय राहील. परंतु खर्च किती मर्यादित ठेवायचा हा प्रश्न पण त्या ठिकाणी आहे. आणि रब्बीमध्ये जर आपल्याला चांगलं पीक घ्यायचं असेल तर मग सोयाबीन हा आपला बेस्ट त्या ठिकाणी ऑप्शन राहणार आहे कमी खर्चामध्ये. मागच्या वर्षी प्रचंड पाऊस झाला, सोयाबीनचं पीक हे उत्तम राहिलेलं आहे. मागच्या वर्षी कापसाचं पीक हे थोडंसं डगमग राहिलं, परंतु सोयाबीननं बाजी मारली. आणि यावर्षी कापसाला पोषक वातावरण आहे, परंतु बाकीचा पण खर्च पाला हा प्रचंड आहे. म्हणून तुमच्यासारख्या माझ्यासारख्या शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे की लागवड करायची इच्छा आहे, कापूस घरामध्ये येतो, परंतु जो खर्च आहे 5-6 महिन्याचा हा खूप आहे. हा विचार मनामध्ये आला आणि खुली चर्चाच त्या ठिकाणी आपण या हिशोबाने केली. नंतर जर समजा असंच युद्ध सुरू झालं तर कापूस निर्यातचाही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहेच. आणि म्हणून संकटे बरेचसे आहेत. आता हळूहळू आपण उद्या परवा अजून एक या कापसावरच त्या ठिकाणी व्हिडिओ करू की कशा पद्धतीनं आपण स्टेप बाय स्टेप समोर जायला पाहिजे. कापसाचे टॉप बियाणे, मोठे बोंड, बारीक बोंड, लवकर येणारे हे व्हिडिओ आहेत, हे 2 ते 3 दिवसामध्येच आपल्यापर्यंत येणार आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांना स्पष्ट माहिती, खुली माहिती, खुली चर्चा हे देण्याचंच त्या ठिकाणी काम आहे. आता आपल्या शेतामध्ये पूर्णपणे शेणखत आपण टाकून घेत आहे आणि कापूस लागवडची तयारी जे करत आहे. अगोदर आमचं नियोजन होतं की चांगला लागवड करायची, परंतु खर्च आपण पाहिला, लेबरचा विषय पाहिला, तर थोडी पराठी कापूस आहे हा आम्ही कमी करणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण रब्बीमध्ये सोयाबीनकडून बरेचसे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. या खुली चर्चेनंतर या खुली चर्चेवर आपलं काय मत आहे ते पण तुम्ही सांगा, कारण अनुभव हा विकत घेता येत नाही. तर हा सविस्तर विषय आहे, या विषयावर अजूनही आपण चर्चा करत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.